हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका गावाकडील व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. पहिला व्लॉग बघितला तुम्ही, खूप सपोर्ट केला आणि सगळ्यांना खूप छान व्लॉग आवडला होता. तर म्हटलं सेकंड पार्ट लगेचच घेऊन येऊयात. तर तुम्हाला माहीतच आहे लोणचं वगैरे घातलं त्याची रेसिपी याच्या अगोदर खूप वेळेस टाकलेली आहे. आणि की मम्मी छाचं लोणचं 2 ते 3 वर्ष खराब होत नाही. त्याच्यामध्ये सगळं क्वांटिटीचं प्रमाण महत्त्वाचं असतं, हळद मीठ वगैरे. सो त्याच्या खूप सारे रेसिपीज टाकले आहेत त्याचे. गेल्या वर्षीची मी लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. बघायचं असेल तर तुम्ही जाऊन चेकआउट नक्कीच करू शकता. लोणच्याची रेसिपी वगैरे खूप सारे रेसिपीज अगोदर टाकलेले आहेत. त्याच्यामुळं ह्यावर्षी मी शॉर्टकटमध्ये किंवा जे व्लॉगमध्ये येईल ना सो तेच टाकलेलं होतं. आणि दरवर्षी रिपीट तीच रेसिपी बघू वाटत नाही, त्याच्यामुळं मी टाकली नव्हती. आणि आता उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत आणि आजीसोबत तिला आरोहीला भाकरी बनवायला शिकायची होती. ती डेली काय, आता बरेच जण कमेंट येणार ती लहान आहे, तिला भाकरी कशाला शिकवता वगैरे वगैरे. पण ना, मी काही तिला दररोज भाकरी करायला लावत नाही आहे. एखादी भाकरी कधीतरी केली तर काहीच हरकत नाही असं मला तरी वाटतं. आणि पुढे चालू ना कधी ना कधी मुलींना स्वयंपाक वगैरे शिकायचंच असतं. त्याच्यामुळं एखादी गोष्ट एखाद्या वेळेस शिकवायला काहीच हरकत नाही. आणि आरोहीचं ना मस्तपैकी आंबे खाणं चालू होतं. त्याचबरोबर ना मम्मीने रानातून मस्त अशी जांभळं आणलेली होती. आणि प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फळ हे खाल्लंच पाहिजे. आणि ज्यांना शुगरचा त्रास वगैरे आहे त्यांनी तर जांभूळ हे नक्की खायलाच हवं. किंवा किडनी स्टोन वगैरे ज्यांना असे आजार असतील ना, त्यांनी जे ते फळं खाल्ली ना तर खूप चांगलं होतं. औषध खाण्यापेक्षा फळं खाल्लेली कधीही नेहमी चांगलीच असतात. म्हटलं चला मस्त अशी चटपटी रेसिपी तुमच्यावर शेअर करावी. जांभळं तर प्रत्येकालाच आवडतं. त्याचबरोबर मस्त अशी मी जांभळं धुवून घेतली. चाट मसाला आपले, त्याचबरोबर मीठ आणि लाल चटणी थोडीशी मिक्स केली मी. आणि ते मस्त असं जांभळावर टाकून खाल्लं ना खूप टेस्टी लागत होतं. त्याचबरोबर खरवड्यासुद्धा भाजलेल्या होत्या. आरोहीचं तुपाचं जेवण चालू होतं. तिने जास्त काही जांभळं खाल्लेली नाहीत. मी जांभळं वगैरे खाल्ली. जी माझी रेसिपी शूट करायची होती तो ती केली. त्याच्यानंतर ना थोडासा आम्ही आराम केला. आणि त्याच्यानंतर ना 4:30-5च्या दरम्यान ना आरोही तिच्या फ्रेंड्स मस्त असं खेळत होत्या. तर एक नवीन खेळ खेळत होत्या. तर तो खेळ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हा खेळ आपण सगळ्यांनीच लहानपणी खेळलेला आहे. तोच म्हणजे मामाचं पत्र हरवलं, इटी दांडू, सुरपरेम्या. खूप असे लहानपणी आपल्याला काही मोबाईल वगैरे नव्हता. आता हल्ली लहान मुलं पण मोबाईल घेऊन बसतात आणि आपणसुद्धा मोबाईल घेऊन बसतो, ह्यात काही शंका नाही. तर थोडंसं गावाकडच्या नंतर थोडेसे गावाकडचे खेळसुद्धा खेळले पाहिजेत. त्याच्यामुळं आरोही दररोज एक नवीन खेळ खेळते. आणि त्याचं मला नवल वाटतं आहे की ह्या आत्ताच्या पिढीला हे खेळसुद्धा थोडे का होईना माहीत आहेत. आणि जर माहीत नसेल ना तर आपण माहीत करून देणं हे द्यायलाच पाहिजेत. तर संध्याकाळ सनसेटचा व्हिडिओ तुमच्या शेअर केला. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर मामा भाचीचं वॉर्मअप वर्कआउट म्हणजे डान्स करणं होतं. सो आरोही मस्त असा डान्स करून दाखवत होते. त्याच्यामुळे छोटीशी क्लिप घेतली आहे. आय होप तुम्हाला आवडेल. चला तर मग